नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत. भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीत पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा इशारा. 18 दिवसांपासून चालू असलेलं देशव्यापी सराफा आंदोलन मागे. 1% आबकारी कर मात्र कायम राहणार. आणि T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 6 गडी राखून विजय. विश्वचषकातील विजयाची परंपरा कायम. महिला संघ मात्र पराभूत. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. पक्षनेते आणि सरकार विरोधात केलेल्या योग्य टीकेचं पक्षाकडून स्वागतच केलं जाईल, मात्र राष्ट्रविरोधी कोणतीही टीका सहन केली जाणार नाही असं भाजपनं म्हटलंय. भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक काल नवी दिल्लीत सुरू झाली. या बैठकीला संबोधित करताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या उद्घाटनपर भाषणाची माहिती भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रसारमाध्यमांना दिली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देण्यात आलेल्या घोषणा निषेधार्ह आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतविरोधी कारवायांचं समर्थन करता येऊ शकत नाही. त्यामुळे भाजपा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत असणाऱ्यांच्या आरोपाचा शहा यांनी समाचार घेतला, अशी माहिती प्रसाद यांनी यावेळी दिली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. कार्यकारिणीच्या आजच्या समारोप प्रसंगी ते संबोधित करणार आहेत. अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही छळवणूक होणार नाही असं आश्वासन सरकारनं दिल्यानंतर गेल्या 18 दिवसांपासून चालू असलेलं सराफांचं देशव्यापी आंदोलन काल मागे घेण्यात आलं. चांदी व्यतिरिक्त दागिन्यांवर प्रस्तावित अबकारी कर लावण्याचा निर्णय सरकारनं मागे घ्यावा, अशी सराफांची मागणी होती. या संदर्भात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सराफा संघटनांनी हे बंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत 1% अबकारी कर मागे घ्यायला सरकारनं नकार दिला असला तरी पुन्हा इन्स्पेक्टर राज येणार नाही, असं आश्वासन जेटली यांनी सराफा संघटनेच्या शिष्टमंडळाला दिलं. या 18 दिवसांच्या आंदोलनामुळे दागिने उद्योगाचं 25,000 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. देशात सर्वात कमी संख्याबळ असलेल्या पारसी समाजानं स्वतःला कधीही अल्पसंख्याक मानलं नाही आणि म्हणूनच प्रगती साधून ते आदर्शवत ठरले, असे कौतुकोद्गार केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल काढले. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. पारसी समाजाचं देशात पहिल्यांदा जिथे आगमन झालं त्या गुजरातमधल्या उदवाडा शहराचा जागतिक सांस्कृतिक केंद्र म्हणून विकास केला जात आहे, असं त्यांनी सांगितलं. पारसी समाजाची लोकसंख्या अतिशय धीम्या गतीने वाढत असल्याबद्दल केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी चिंता व्यक्त केली. पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजुरीचे परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यावर 48 तासात त्याला मंजुरी मिळाली नाही तर संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी दिला. जिल्ह्यातल्या पाणी टंचाईबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला ते संबोधित करत होते. जनावरांना चारा आणि मागेल त्याला काम देण्यासाठी राज्य शासनातर्फे आवश्यक ते उपाय योजण्यात आलेत. त्या पार्श्वभूमीवर टंचाई निवारणासाठी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी समन्वयानं काम करण्याची गरज असल्याचं शिंदे म्हणाले. या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार दिलीप गांधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातली 234 गावं आणि 1266 वाड्या वस्त्यांना 355 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतोय. गोदावरी, घोड, कुकडी, प्रवरा, मुळा या नद्यांमधील पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनाबाबत जलसंपदा मंत्र्यांसोबत 22 आणि 23 मार्चला बैठक घेणार असल्याची माहिती राम शिंदे यांनी दिली. बचत गट चळवळ स्थिर आणि बळकट करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. बचत गटांनी मोठे उद्योग उभारावेत असं आवाहन करत त्यासाठी कमी व्याजदरानं कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, असं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. कोल्हापूर इथं नाबार्ड आणि कोल्हापूर जिल्हा बँकेच्या वतीनं महिला बचत गट सक्षमीकरण पंधरवड्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. आरोग्य, विमा आणि अटल पेन्शन योजना राबवून महिला बचत गटांनी संघटितपणे विकास साधावा, असं आवाहनही पाटील यांनी केलं. महिलांच्या सबलीकरणासाठी महिला बचत गटांना जे लोन आहे ते 0% व्याजदराने द्यायचं सरकारने ठरवलेलं आहे.
हे व्याज बँकांना सरकार रिएम्बर्स करणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिला उद्योजिका तयार व्हाव्यात, महिला बचत गट वाढावे असा प्रयत्न आपला आहे. बचत गट चळवळ सक्षम करून समन्वयातून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी नाबार्ड हातभार लावेल असं नाबार्डचे मुख्य व्यवस्थापक ML साहा यांनी याप्रसंगी सांगितलं. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या रसिका कलढोणे या महिलेनं LED उत्पादनातून स्वयंरोजगाराची निर्मिती केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधून अभियांत्रिकीची पदवी संपादन केल्यानंतर 3 वर्षापूर्वी माही लाईट्स या नावानं कंपनी स्थापन करून LEDची अनेक विद्युत उपकरण निर्मितीला त्यांनी सुरुवात केली. त्यात 15 वॅट ते 100 वॅटचे LED पथदिवे, अर्धा वॅट ते 15 वॅटचे बल्ब, फ्लड लाईट यांचा समावेश आहे. या उपकरणांमध्ये हाय व्होल्टेज प्रोटेक्शन, शॉर्ट सर्किट प्रोजेक्शन आणि थर्मल प्रोटेक्शन ही वैशिष्ट्ये असल्याचं रसिका यांनी सांगितलं. सध्या महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, गोंदिया या जिल्ह्यांसह चेन्नईत या उत्पादनांची विक्री केली जाते आहे. यातून सर्व खर्च जाता महिन्याला 80,000 ते 1 लाख रुपये नफा मिळतो असं सांगत भविष्यात ही उपकरणं सौर ऊर्जेवर कशी चालवता येतील याबाबत आपण प्रयत्न करत असल्याचं रसिका कलढोणे यांनी सांगितलं. ग्रामीण भागातल्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव पंचायत समितीची आमसभा आणि सरपंच मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या समस्येवर यावेळी ग्रामपंचायत सरपंचांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी महिला सरपंचांनीही या चर्चेत सहभागी होऊन गावच्या समस्या मांडल्या. आमदार आकाश फुंडकर यांनी ग्रामीण भागातला पाणी प्रश्न तातडीनं सोडवण्याचे निर्देश स्थानिक अधिकाऱ्यांना दिले. खामगाव पंचायत समितीचे सभापती, गटविकास अधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येनं सरपंच या परिषदेला उपस्थित होते. भारतीय चित्रपटसृष्टीला उर्दू साहित्याचं मोठं योगदान लाभलं असून राष्ट्रीय एकात्मतेसाठी उर्दू भाषा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित 2 दिवसीय राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. लेखक आणि पत्रकारांनी मराठी, हिंदी आणि प्रादेशिक भाषेतून उर्दू साहित्याबाबत लेखन करावं असं आवाहन राज्यपालांनी केलं. या कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उर्दू भाषा विकास परिषदेचे कुलगुरू मुझफ्फर हुसेन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञान जोपासलेली व्यक्तीच स्पर्धेत टिकेल असं मत आमदार सिद्धराम मेहत्रे यांनी व्यक्त केलंय. सोलापूर जिल्हा परिषद आणि दक्षिण तालुका पंचायत समिती शिक्षण विभागानं अक्कलकोट तालुक्यात जेऊर इथं 1 दिवसाचं शालेय बाल साहित्य संमेलन आयोजित केलंय. या संमेलनाचं काल उद्घाटन केल्यानंतर मेहत्रे बोलत होते. स्पर्धेत टिकण्यासाठी साहित्य, कला आणि संस्कृतीची जाणीव बालवयातच व्हायला हवी, त्यासाठी बालसाहित्य संमेलन ही काळाची गरज आहे असंही ते म्हणाले. सोलापूर जिल्ह्यात प्रथमच होत असलेल्या शालेय बाल साहित्य संमेलनात जिल्हा परिषदेतल्या शाळेतल्या मराठी, कन्नड, हिंदी आणि उर्दू विभागातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. बालकविता वाचन, किलबिल, गप्पा गोष्टी, गप्पा साहित्यिकांशी असे कार्यक्रम या संमेलनात झाले. मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या 9व्या राष्ट्रीय वसंत नाट्योत्सवाचं उद्घाटन काल राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झालं. मुंबईतल्या कलिना विद्यापीठ परिसरातल्या कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवनात झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाला ज्येष्ठ सिनेनाट्य दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल विशेष अतिथी म्हणून, तर ज्येष्ठ अभिनेत्री रीमा आणि हिमानी शिवपुरी उपस्थित होत्या. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, आसामी, राजस्थानी अशा बहुभाषिक नाट्योत्सवात विविध राज्य आणि मुंबई, पुणे, नाशिक, चंद्रपूर इथली तब्बल 19 नाटकं सादर केली जाणार आहेत. अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या पदव्युत्तर पदवी विभागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटकांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून दरवर्षी देशभरातल्या नामांकित नाट्य दिग्दर्शकांच्या गाजलेल्या नाटकांचा हा महोत्सव आयोजित केला जातो. पुण्यातल्या मौलाना अबुल कलाम आझाद भवन इथं ओशो संबोधी दिवसानिमित्त ध्यान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. कालपासून या शिबिराला सुरुवात झाली. या शिबिरासाठी भारतभरातून ओशो यांचे अनुयायी आलेत. 21 मार्च 1953ला ओशो यांनी संबोधी घेतली, त्यामुळे जगभरात हा दिवस संबोधी दिवस म्हणून साजरा केला जातो अशी माहिती स्वामी योगेश ठक्कर यांनी दिली. 21 मार्चपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात 3 सत्रांमध्ये ध्यान शिबिर होणार आहे.
यहाँ पे 3 दिन में हम ध्यान करने वाले हैं। ओशो ने जितने जितने ध्यान सिखाए हम उतने सब करने वाले हैं। एक्टिव मेडिटेशन, पैसिव मेडिटेशन, बोथ। एंड मैं इसमें हमेशा से पार्टिसिपेट करती हूँ, इसलिए मुझे बहुत अच्छा लगता है। मैं ओशो के संदेश से, उनके कार्य से, उनके ध्यान प्रयोगों से जुड़ा हूँ और अब ओशो के इस संबोधि महोत्सव के लिए यहाँ हम एकत्रित हुए हैं 3 दिन के लिए। 21 मार्च को ओशो का संबोधि दिवस है। 1953 21 मार्च को ओशो संबोधि को उपलब्ध हुए। तब से ओशो के शिष्य पूरे विश्व में अलग अलग ध्यान केंद्रों के माध्यम से ओशो का संबोधि महोत्सव मनाते हैं। शिक्षण क्षेत्राला संरक्षण कायदा लागू करण्यात यावा, अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळावा यासहित अन्य मागण्यांसाठी वाशिम जिल्ह्यात कारंजा इथं शिक्षक मोर्चा काढण्यात आला। शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी त्याचं नेतृत्व केलं। जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध गुन्ह्यांमध्ये विनाकारण गोवलं जातंय। हे प्रकार थांबवून शिक्षकांवर लावलेले गुन्हे मागे घेतले जावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली। आणि आता बातम्या क्रिकेटच्या। महिलांच्या विश्व टी20 क्रिकेट स्पर्धेत काल नवी दिल्लीतल्या फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघानं भारताचा अवघ्या 2 धावांनी पराभव केला। सामन्यादरम्यान पावसानं व्यत्यय आणल्यानं डकवर्थ लुईस नियमानुसार निर्णय घेण्यात आला। प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 7 बाद 96 धावा केल्या। त्याला उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाच्या 16 षटकात 6 बाद 77 धावा झाल्या होत्या। तेव्हा पावसानं हजेरी लावली। खेळ थांबला तेव्हा भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा 2 धावांनी पिछाडीवर होता। टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या गटात काल कोलकाता इथल्या ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या पुरुष सामन्यात भारतानं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 6 गडी राखून पराभव करत विश्वचषकातल्या सर्व स्पर्धांमध्ये पाकिस्तान विरोधात विजय मिळवण्याची परंपरा कायम ठेवली। प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाची सुरुवात संथ झाली। संघाचा धावफलक हलता ठेवण्यात आला असला तरी ठराविक अंतरानं गडी बाद होत गेल्यानं 10 षटकात 3 बाद 60 धावा अशी पाकिस्तानची स्थिती होती। नंतर उमर अकमल आणि शोएब मलिकनं काही फटके लगावले। पाकिस्ताननं 18 षटकात 5 बाद 118 धावा केल्या। भारताची सुरुवात धडाक्यात झाली होती, मात्र रोहित शर्मानंतर शिखर धवन आणि सुरेश रैना लागोपाठ बाद झाल्यानंतर 3 बाद 23 अशी भारताची अवस्था झाली। मात्र त्यानंतर विराट कोहली आणि युवराज सिंगनं संयमी फलंदाजी करत चौथ्या गड्यासाठी 61 धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं। सामनावीर कोहलीनं 7 चौकार आणि 1 षटकासह नाबाद 66 धावा करून विजय निश्चित केला। हवामान वृत्त। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे, तर मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे। येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। देशविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीत पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा इशारा। 18 दिवसांपासून चालू असलेलं देशव्यापी सराफा आंदोलन मागे, 1% अबकारी कर मात्र कायम राहणार। आणि टी20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 6 गडी राखून विजय, विश्वचषकातील विजयाची परंपरा कायम, महिला संघ मात्र पराभूत। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।